नांदगाव तालुक्यात शिक्षकांचा सावळा गोंधळ, शिक्षणाचा मांडला बाजार, विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात. शिक्षक विनायक साहेबराव पगार परस्पर रजेचा अर्ज न देता शाळेतून गायब. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील अनेक महिन्यापासून डॉक्टरवाडी शाळेवर एकच शिक्षक आहे. आवो जावो घर तुम्हारा या म्हणीप्रमाणे कधी शाळेच्या नावाखाली तर कधी वैयक्तिक कामासाठी बाहेर जातात. असा तालुक्यातील शिक्षकाचा सावळा गोंधळ नित्यनेमाने सुरू आहे. डॉक्टरवाडी येथील शिक्षक विनायक साहेबराव पगार हे नियमित येत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. मुले शाळेत येतात, खिचडी खातात आणि निघून जातात. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू नये असे संतप्त गावकऱ्यांनी सांगत शाळेला कुलूप ठोकत एकमुखी निर्णय घेतला आहे. गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी गावकऱ्यांना विनंती करत दोषीवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. केंद्र प्रमुख संजय पवार यांना माहिती दिली असता त्यांनी टाळाटाळ केली असल्याचेही यावेळी सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी शिक्षकांनी मारामारी करत पोलीस स्टेशन सुद्धा गाठले होते. एका शिक्षकाने तर खून केला. तो सध्या नाशिक कारागृहात आहे. जर गुरुजन वर्गच असा असेल तर शाळेत विद्यार्थ्यांवर कसे संस्कार घडतील असा प्रश्न ग्रामस्थ करत आहे. आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव. आम्ही अधिकाऱ्याला पोच बी घेतली, अर्ज देऊन पाहिले, पण कुठलाच काही त्याचा उपयोग होत नाही. स्वरूपी पाहिजे इथं, कायमस्वरूपी शिक्षक पाहिजे बा, असं कायमस्वरूपी नाही ते इथं जो आहे तो राहत नाही. आमची मुलगी ही एकटा चौथीत शिकत असते. बर, पण तिला जर काय वाचता येणार लिहिता येणार, शिक्षक जर कायमस्वरूपी दांडी मारीत राहिल्यावर तर ते काय करते. मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4 दिवस शिक्षक न आल्यामुळं आज कायमस्वरूपी शिक्षक देत असले तर शाळा उघडायची नाही तर उघडायची नाही. विनायक साहेबराव पगार, जिल्हा परिषद डॉक्टरवाडी, तालुका नांदगाव यांचं ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांना काल रोजी आपण कारणे दाखवून नोटीस बजावली. तथापि त्यावेळेस काल त्यांच्या पत्नी कार्यालयात येऊन त्यांनी त्यांचं मेडिकल रजेचा अर्ज सादर केलेले. यापूर्वी 1-2दा त्यांचा जेव्हा प्रकार घडला त्यावेळेस देखील आपण त्यांना कारणे दाखवून नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवला आहे आणि आपण ज्यावेळेस निदर्शन असेल त्यावेळेस त्याला नोटीस बनवण्यात आलेली. एक शिक्षक आहे ते तुमचे खरेदी विक्रीचा व्यवसाय करता जोरात आहे शाळा सोडून, याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? अशा प्रकारची ज्या शिक्षकांची तक्रार असेल शाळा सोडून बाहेर गेल्याची, संबंधित मुख्याध्यापकांची अथवा ग्रामस्थांची, त्यांच्यावर रीतसर चौकशी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ व्हायरल झाले, प्रत्यक्ष दिसलं तर ऑन दी स्पॉट काय कारवाई करणार? आम्ही त्याची चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करू.